ही भाकरी अशी खूप मऊसूत झाली आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरी केली तर खरोखर ही भाकरी तुमची अशी मऊसूत होईल। आणि तुम्ही इथे पाहू शकता ही भाकरी पूर्णपणे अशी फुलून आली आहे। नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मऊसूत अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी। इथे आपण 2 ग्लास ज्वारीचं पीठ घेणार आहोत। जेवढे आपण पीठ घेणार आहोत तेवढंच आपण पाणी घेणार आहोत। ज्या ग्लासाने आपण पीठ घेतलं आहे त्याच ग्लासाने आपण इथे 2 ग्लास पाणी घेणार आहोत। अगदी पहिल्यांदाच जो कोणी भाकरी करत असेल ज्वारीची त्यांना सुद्धा ही भाकरी सहज जमेल। अशा पद्धतीने मी तुम्हाला आज भाकरी सांगणार आहे। आता हे पाणी आपण गॅसवर उकळून घेणार आहोत। त्यामध्ये थोडा आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। पाणी उकळले की आपण यामध्ये हे पीठ घालणार आहोत। पीठ घालून झाले की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि हे पीठ असं चमच्याने ढवळून घ्यायचे। हे पीठ आपण ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। लगेचच आपण हे पीठ आता पाण्याने मळून घेऊयात। अशी थोडीफार वाफ निघून गेली या पिठामधली का आपण हे पीठ पाण्याने मळून घ्यायचे आहे। आता हे पाणी कसं घ्यायचं आहे मळायला, इथे तुम्ही पाहू शकता। फक्त या पाण्यामध्ये असा हात बुडवायचे आपल्याला आणि हे पीठ असं दाबून मळायचं आहे। हे पीठ जरा गरम गरम असतानाच मळून घ्या। हे पीठ काय करायचं आहे आपल्याला 2 हाताला पाणी लावून असं दाबून मळून घ्यायचं आहे। काहीकांचं कसं होतं, भाकरी तयार झाली पोलपाटावर की तव्यात टाकताना ती तुटून जाते। जर तुम्ही अशी भाकरी ही उकड करून केली तर ज्वारीची भाकरी ही पोलपाटावरून उचलताना बिलकुल तुटणार नाही आणि ही भाकरी तयार झाल्यानंतर ही भाकरी अगदी खूप मऊ होते। असं पीठ व्यवस्थित घट्ट मळून घेतलं आणि अशी ही पिठाची उकड काढून घेतली आणि हे पीठ असं नंतर 2 हातांनी दाबून मळायचं। त्यामुळे भाकरी जेव्हा आपण पोलपाटावर लाटून घेतो तेव्हा तव्यात टाकताना ती बिलकुल तुटणार नाही। सगळ्यांचाच हा असा प्रॉब्लेम येत नाही, पण ज्या वेळेला पहिल्यांदाच कोणी नवशिकाऊ ज्या भाकऱ्या करतात त्यांचा असा हा प्रॉब्लेम होतो। इथे भाकरीसाठी आता तवा गरम करीत ठेवला आहे। आपण आता भाकरी लाटून घेऊयात। तुम्हाला भाकरी केवढी मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे। पातेल्यात पाण्यामध्ये हात बुडवायचे आहे आणि पुन्हा हे असं पीठ व्यवस्थित दाबून मळून घ्यायचं आहे। पीठ असं दाबून व्यवस्थित मळून घेतलं की भाकरीला चिरा पडत नाही आणि भाकरी अशी छान फुलून येते। असा हा आपण चांगला मळून पिठाचा गोळा करून घेऊयात आणि हे पीठ मी भाकरी लाटण्यासाठी घेतलं आहे। त्यामध्ये आता हा पिठाचा गोळा आपण बुडवून घेऊयात। असं सगळीकडे या गोळ्याला पीठ लावायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, अशी जर उकडलेल्या पिठाची आपण जर भाकरी केली तर जास्तही पीठ सुका पीठ भाकरी लाटताना जास्तही लागत नाही आहे आणि पोलपाटाला पण जास्त पीठ राहत नाही। राहतो तो थोडाफार असा भाकरीला पीठ। आणि इथे तुम्ही पाहू शकता कितीही वेळ मी ही भाकरी अशी हातामध्ये घेतलेली आहे तरी तुटत नाही आहे। आता आपण ही भाकरी तव्यावर घालून घेऊयात। भाकरीवरचं पाणी थोडंफार असं सुकलं की लगेच ही भाकरी उलटी करायची आहे। 1 मिनिटाने चेक करायची, ही भाकरी अशी आपोआप हाताने सरकते। लगेचच या भाकरीच्या कडा आपण अशा प्रेस करून घ्यायच्या। भाकरीच्या कडा अगदी व्यवस्थित प्रेस करून झाल्या की ही भाकरी अशी पलटी करायची। आता ही भाकरी आपोआप वरती फुगून येईल।
ही भाकरी अशी पूर्णपणे फुगली की आपण ही भाकरी रेडी झाली असे समजायचे। आता मी तुम्हाला आणखी एक भाकरी करून दाखवते। ही भाकरी तव्यात कशा पद्धतीने टाकायची हे तुम्हाला मी सांगते। अशी भाकरी उचलली की अशी पलटी करूनच ही बाजू तव्यात टाकायची आहे आणि लगेचच भाकरीला पाणी लावायचं आहे। भाकरी ही सारखी सारखी पलटी करायची नाहीये। जेव्हा आपण भाकरीवरचं पाणी लावून ते सुकतं तेव्हा एकदा पलटी करायची आणि ज्यावेळेला भाकरी आपण फुगायला टाकतो त्यावेळेला एकदा ही पलटी करायची। 2 वेळाच ही भाकरी पलटी करायची असते। इथे तुम्ही पाहू शकता ही दुसरी भाकरी सुद्धा ही व्यवस्थित अशी फुलून आली आहे। अशी ही भाकरी फुलून आली की समजायचं भाकरी ही रेडी झाली आहे। आता राहिलेल्या भाकऱ्यांनी ह्या करून घेते। अशा प्रकारे इथे आपल्या भाकऱ्या सर्व रेडी झाल्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी इथे 5 भाकऱ्या तयार करून घेतल्या आहेत। ही भाकरी अशी खूप मऊसूत झाली आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरी केली तर खरोखर ही भाकरी तुमची अशी मऊसूत होईल आणि तुम्ही इथे पाहू शकता ही भाकरी पूर्णपणे अशी फुलून आली आहे। ही भाकरी पूर्णपणे फुलून आली आहे आणि व्यवस्थित छान अशी शिजली आहे। ही भाकरी तुम्ही अशी झणझणीत पिठलं किंवा मिरचीचा खरडा याबरोबर सुद्धा खाऊ शकता। अगदी पिठल्याबरोबर तर ही भाकरी खूपच छान लागते।